नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्ष कला या वर्गासाठी मराठी विषयासाठी जे पुस्तक आहे समकालीन मराठी कथा, या कथासंग्रहातील शेवटची कथा जिचे शीर्षक आहे कष्टाची भाकरी, सचिन पाटील, ही कथा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सचिन पाटील यांची एक तरुण आणि ग्रामीण आणि विशेषतः सामाजिक प्रश्नांकडे एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारा तरुण लेखक म्हणून त्यांची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः आपल्या अवतीभोवती जे समाज वास्तव आहे त्या समाज वास्तवाचं एक अतिशय वास्तव आणि तितकंच परखड दर्शन या लेखकाच्या विविध कथांमधून आपल्याला दिसून येतं. गावगाड्यातील विविध प्रकारच्या समस्या, त्या समस्यांना आणि विचारांना सामोरं जात असताना सरकार दरबारी होणारी जी अवहेलना आहे आणि त्यातून जे विविध प्रकारचे प्रश्न हे निर्माण होतात, त्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रयत्न हा लेखक त्याच्या विविध कथांमधून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून येतो. मित्रांनो, ही कथा एका ग्रामीण भागातील कथा असल्यानं ग्रामीण कथा म्हणून तिचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करावं लागतं किंवा मूल्यमापन करावं लागतं. अवकाळी विळखा ही त्यांची जो कथासंग्रह आहे, या कथासंग्रहातून ही कथा घेतलेली आहे. या कथेमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण कथा म्हटलं की शेतकरी, शेती, निसर्ग किंवा मग शेतकऱ्यांना जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत, मग ते नैसर्गिक असोत किंवा समाजाकडून सरकारकडून येणारे प्रश्न असोत, तर या विविध प्रश्नांची चर्चा या कथेमध्ये लेखकानं थोडंसं वेगळ्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या कथा पाहतो, वर्तमानपत्रातून सुद्धा बातम्या वाचत असतो की शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आपण अशी बातमी वाचतो, काही वेळ हळहळ व्यक्त करतो आणि नंतर ती घटना आपण विसरून जातो. पण तो शेतकरी आत्महत्या का करतो, त्या शेतकऱ्याच्या पुढे कोणते प्रश्न आहेत, याच्यावर आपण तितक्या सखोलतेनं पाहत नाही. किंवा या अशा आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर त्याला उत्तर काय, हे उत्तर शोधायचं कसं, हे उत्तर शोधायचं कोणी, असे अनेक प्रश्न आहेत. पहा, या प्रश्नांवर चर्चा तर होतात पण उत्तरं कोणीच शोधत नाही आणि ही शोधलेली उत्तरं शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही, असं एक चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. पण हा लेखक मात्र याचं उत्तर शोधतोय आणि त्या उत्तराला त्यानं या ठिकाणी शीर्षकातच रूपांतरित केलेलं आहे, कष्टाची भाकरी. शेतकऱ्याची आत्महत्या थांबवायची असेल तर आपल्याला शेतकऱ्याची मानसिकता बदलावी लागेल. शेतकरी ज्या पद्धतीनं शेती करतो, ती शेती करत असताना त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग अगदी त्याच्या समकालीन ग्रामजीवनापासून ते वेगवेगळ्या पद्धतीच्या मग लोकांशी, निसर्गाशी, शेतीच्या विविध प्रश्नांशी त्याचा जो वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष चाललेला असतो, तो संघर्ष या कथेमध्ये लेखक मांडतोच. पण या संघर्षातून त्या शेतकरी तरुणानं नेमकं काय घेतलं आणि शेवटी त्या तरुणानं कोणता मार्ग स्वीकारला, हा मार्ग सकारात्मकतेकडे नेणारा आहे. म्हणजे अनेकदा आपण ग्रामीण प्रश्नांची चर्चा करतो पण ती नकारात्मक दृष्टिकोनातून करतो, शेवट नकारात्मक होताना दिसतो. या कथेचा शेवट मात्र सकारात्मक आहे आणि नुसता शेवट सकारात्मक नाही, तर या कथेच्या रूपानं लेखक हजारो लाखो शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम करतो. आपण जे जीवन जगतोय त्या जीवनाचं एक मूल्य तो त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या जीवनाचं एक महात्म्य, ते महात्म्य त्या ठिकाणी तो दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ही कथा जर आपण पाहिली तर या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं, एक विनायक नावाचा एक सुशिक्षित तरुण आहे जो शेतकरी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, पदवीधर झाल्यानंतर विनायकने सुद्धा
नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण नोकरी लागत नाही म्हणून तो शेती करू लागला. शेती करत असताना सुद्धा सुरुवातीला त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची शेती होत होती, नाही असं नाही. शेतीतून त्याला चांगल्यापैकी उत्पन्नही होत होतं. ऊसाची शेती चांगली होत होती, काही चांगले पैसे त्याला मिळतही होते. पण त्याला मध्येच कळालं की जर आपण द्राक्षाची शेती केली, आधुनिक पद्धतीनं केली, तर खूप चांगलं उत्पन्न येतं आणि मग ते चांगलं उत्पन्न झालं तर आपल्याला अधिक चांगले दिवस येतील. आणि मग या हव्यासापोटी तो त्या ठिकाणी ऊसाची शेती बंद करून द्राक्ष लावायचं ठरवतो. आता द्राक्ष शेती ही तसं पाहायला गेलं तर पैसा भरपूर मिळवून देते, पण त्यासाठी दोन गोष्टी लागतात पहा. एक म्हणजे तुम्हाला सुरुवातीला भरपूर पैसा गुंतवावा लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कमीत कमी 2-3 वर्ष तरी त्यासाठी वेळ द्यावा लागतो, वाट पाहावी लागते. कारण द्राक्षाची लागवड केली आणि लगेच त्या वर्षात पीक आलं असं नाहीये. इतर पिकांच्या बाबतीत पाहतो आपण, काही पिकं तर 3 महिन्यातच हाताला येतात, काही 6 महिन्याला येतात, काही वर्षाला येतात. ऊसाचं पीक सुद्धा 1-1.5 वर्षामध्ये हाताला येतं, त्यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळतं. पण द्राक्षाची शेती मात्र अशी आहे की त्याला कमीत कमी 1-2-3 वर्ष तरी त्याला काहीही उत्पन्न येत नाही. शिवाय त्या द्राक्षासाठी त्याला प्रचंड खर्च करावा लागतो. म्हणजे द्राक्षाच्या लागवडीपासून ते त्याचे वेल तयार होणं, वेल तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी तारेचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं कंपाऊंड तयार करणं, त्या तारेच्या बांधणी करणं, त्याच्यावर ते वेल चढवणं, त्या वेलांवर अतिशय महागडी औषधं फवारणं, यासाठी बराच खर्च येतो. आणि हा खर्च करण्याची शेतकऱ्याची तयारी पाहिजे, शिवाय तेवढा वेळ थांबण्याची त्याची तयारी पाहिजे. आणि विनायक सुद्धा अधिक पैशाच्या लालसेनं त्या ठिकाणी ऊस शेती बंद करतो आणि या द्राक्षाची लागवड करतो. द्राक्षाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी मग बरंच 1-2 वर्ष त्याची ती वेल तयार होणं, त्याचं संगोपन करणं, औषधोपचार करणं याच्यामध्ये त्या ठिकाणी जातात. आणि 2 वर्षानंतर त्याला असं वाटायला लागतं की आता या वर्षी आपल्या द्राक्षाला चांगलं फळ लागेल, मग त्याला बाजारात चांगला भाव मिळेल आणि मग आपल्याला भरपूर पैसा मिळेल आणि आपल्या आयुष्यातले सगळे दुःखाचे मार्ग संपतील आणि आपल्याला एक अतिशय चांगला सधन माणूस म्हणून आपलं जीवन जगता येईल. आपल्या मुलाबाळांना, पत्नीला एक चांगलं आनंदाचं जीवन आपल्या वाट्याला येईल असा विचार तो या ठिकाणी करू लागतो. पण आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये निसर्ग हा नेहमी कळीचा मुद्दा ठरतो. इथेही निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. त्यानं कष्टानं फुलवलेल्या द्राक्ष बागेवर नियंत्रणाबाहेर रोग पडतो आणि मग हा नियंत्रणाबाहेर पडलेला रोग निवारण करण्यासाठी त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी औषधोपचार करावा लागतो, त्या ठिकाणी औषधांचा फवारा मारावा लागतो आणि एवढं करून सुद्धा त्याच्या द्राक्षाची पानं करपली जातात आणि वेल कोमेजून जातात. इथं नुसतीच द्राक्षाची पानं कोमेजत नाहीत, तर इथं विनायकच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा सगळ्या कोमेजून जातात, करपून जातात आणि त्याची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्णपणे भंगू लागतात. म्हणजे ज्या ऐन वेळी या द्राक्षाच्या वेलीला द्राक्ष लागणार, उत्पन्न मिळणार, त्याच वेळेला त्या द्राक्षावर नेमका रोग पडून त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण ते पीक हातातून बाहेर जातं की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती. आणि जी सुखाची स्वप्न तो पाहत होता ती स्वप्न सुद्धा त्या द्राक्षाबरोबर आंबट होऊन जातात. जी गोड द्राक्षाची स्वप्न तो पाहत होता ती द्राक्ष पूर्णपणे त्या ठिकाणी आंबट होऊन जाते. पण तरी सुद्धा तो धीरानं घेतो, याच्यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न तो करतो. पण ती संपूर्ण उद्ध्वस्त होत चाललेली बाग पाहून त्याचं मन आता खिन्न होऊ लागतं, उद्विग्न होऊ लागतं आणि आता काय करायचं हे अनेक प्रश्न आहेत. पण त्याची पत्नीही त्याच्याबरोबर खंबीरपणे उभी राहते, त्याला साथ देते आणि या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न ते दोघे मिळून, पती पत्नी मिळून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. तो पुन्हा आता शेतीतून बाहेर पडतो, नोकरीचा शोध घ्यायला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. क्लर्क म्हणून, शिक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी तो इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यू देतो,
पण बऱ्याच ठिकाणी त्याला नेहमीची उत्तरं मिळतात, जागा खाली नाही, जागा होती पण काल परवाच भरली. मग अशा पद्धतीची उत्तरं ऐकून ऐकून त्याला त्या ठिकाणी आता हळूहळू तो सुद्धा त्याचा आनंद मावळेनासा होतो आणि जे काही कामकाज मिळू शकत होतं, नोकरीची अपेक्षा होती, तर ती नोकरी सुद्धा आता त्याला मिळत नाही. आणि मग एक एक दिवस तो असा पुढे जात जात असताना त्याची निराशा दिवसेंदिवस वाढत जाते. आणि मग ती निराशा वाढत जाता जाता त्या ठिकाणी त्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव यायला लागतात. आजपर्यंत जे त्याचे मित्र होते, त्याच्याकडे पैसा होता, त्याच्याकडे चांगलं सगळं काही मिळत होतं, तोपर्यंत त्याचे मित्र त्याच्या जवळ होते. आज त्याचा पैसा संपला, त्याच्याकडे दारिद्र्य आलं आणि सगळे मित्र बाजूला झाले. अनेक प्रकारची कर्ज घेतली होती द्राक्षासाठी, बँकेची कर्ज होती, काही पाहुण्यांकडून कर्ज घेतलेली होती, नातेवाईकांकडून कर्ज घेतलेली होती आणि ही कर्ज मिटवता मिटवता आता त्याला नाकीनऊ येऊ लागलं. जी शेती होती ती सुद्धा नातेवाईकांनी घेऊन टाकली त्या कर्जाच्या मोबदल्यात आणि आता त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. तो पूर्णपणे कफल्लक झाला. कर्ज फिटवता फिटवता त्याने सगळं काही होतं नव्हतं ते सगळं आता विकून टाकलं आणि आज त्याची अशी अवस्था येते की आता तो खायला सुद्धा महाग होतो. आपल्या पत्नीला, मुलांना रोज काय खायला घालायचं हा सुद्धा प्रश्न त्याच्या पुढे येतो. आणि मग ज्या पद्धतीनं म्हणतात की कठीण समय येता कोण कामास येतो, तशी त्याची अवस्था येते आणि कोणीही त्याला मदत करायला तयार नाही. शेवटी पत्नी त्याला सल्ला देते, आता कुठंच काम मिळत नाही, शेती होती तीही गेली, आता काहीच राहिलेलं नाहीये, नोकरी मिळत नाही, मग आता एकच पर्याय आहे, मिळेल ते काम करा आणि किमान 2 वेळचं पोटाला तरी मिळेल एवढं तरी प्रयत्न आपण केला पाहिजे, असं ती त्याला सांगते. जवळच एक गौंडी आहे, त्या गौंड्याच्या हाताखाली कामाला जा असं ती सुचवते. पण त्याला मात्र तो सल्ला त्याचा पटत नाही. आपण एवढे पदवीधर आहोत, आपली गावात एवढी शेती होती, गावात आपल्याला एवढा मान मर्तबा आहे आणि आपण जर अशी कामं केली तर आपल्याला काय किंमत राहील. पण गावातली किंमत सुद्धा आता हळूहळू संपत चाललेली होती. गावातले लोक सुद्धा आता त्याची कुचेष्टा करत होते, त्याला हसत होते, त्याच्या परिस्थितीला हसत होते आणि मग त्याला नकळतपणे त्या ठिकाणी वेगवेगळे सल्ले मिळू लागले. लवकर पैसा मिळवायचा असेल तर मग मटका, जुगार असे प्रकार त्याला सुचायला लागतात आणि मग तो मटक्यामध्ये पैसे लावायला लागतो. सुरुवातीला मटक्यामध्ये त्याला थोडे थोडे पैसे मिळायला लागतात आणि मग त्याला असं वाटायला लागतं आता आपल्याला खूप पैसे मिळतील, आता आपण खूप पैसे लावू. खूप पैसे लावतो आणि परत मटक्यामध्ये सगळे पैसे हरून जातो. मटका हा असा एक अनिश्चित असा हा खेळ आहे, पण त्याला मात्र फक्त पटकन श्रीमंत व्हायचं आहे आणि आहे त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे, म्हणून तो या गैरमार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आणि मटक्यासारख्या, मृगजळासारख्या या व्यवसायामध्ये तो पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतो. पैसे तर नाहीतच, पण जे काही थोडेफार आहेत ते त्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातूनही काहीच हाती लागत नाही. उलट जे काही थोडंफार मिळालं होतं तेही त्याच्यात संपून जातं आणि मग आपल्याला माहितीच आहे की एका संकटातून दुसरं संकट आपोआप उभं राहतं. आपोआपच या मटक्याच्या या धंद्यातून, जुगारातून तो बाहेर पडण्यासाठी, ही दुःख विसरण्यासाठी दारू प्यायला लागतो, दारूच्या आहारी जातो आणि दारूच्या आहारी गेल्यानंतर मग एका बाजूला मटका आहे, दुसऱ्या बाजूला दारू आणि त्यातून त्याची वाताहत ही पूर्णपणे वाढत जाते. मग गावातून मिळणारा सन्मान, जे 4 लोक थोडंफार त्याच्याकडं थोडंसं बोलत होते, सहानुभूती दाखवत होते, ते सुद्धा आता बाहेर पडले आणि त्याला आता कोणीही मदत करेन असं झालं. आणि मग त्याची दुर्दशा इतकी झाली की आता सगळं संपलेलं आहे. शेतीवाडी गेली, घरदार गेलेले, पत्नी आता त्या ठिकाणी घरी गेलं की रोज प्रश्न, रोज घरात भांडणं, मुलांना खायला काय घालायचं, आपण काय खायचं, अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नानं तो इतका हतबल होतो, इतका हतबल होतो आणि मग शेवटी मित्रांनो तो नेहमीच्या पद्धतीनं विचार करतो की आता आपण सुद्धा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आता आपण आपल्याला संपून टाकू म्हणजे जीवनातले हे सगळे प्रश्न मिटून जातील. तो विचार पक्का करतो आता आपण आत्महत्या करायची आणि तो विचार करून जातो आणि रेल्वेच्या रुळावर जाऊन झोपतो की आता गाडी येईल आणि आपण एकदाचं संपून जाऊ, आपले सगळे प्रश्न एकदाचे मिटून जातील.
तो रेल्वेच्या रुळावर झोपतो आणि त्याच वेळेस त्याला आपल्या मुलांचे, आपल्या पत्नीचे चेहरे दिसायला लागतात. आपण तर एका क्षणात संपून जाऊ, पण आपल्या मागे आपल्या मुलांचं काय होणार, आपल्या पत्नीचं काय होणार, त्यांनी कशा पद्धतीनं जीवन जगायचं, त्यांनी कशा पद्धतीनं या समस्यांना तोंड द्यायचं, अनेक प्रश्न त्याला त्या ठिकाणी दिसू लागतात. आणि मग तो एक निश्चय करतो आणि रेल्वे येण्यापूर्वी त्या रुळावरून उठतो आणि त्याच्या डोक्यातला विचार पक्का होतो, आत्महत्या करायची नाही. आणि इथंच ही कथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पुढं मार्गक्रमण करते. पहा, बऱ्याचशा आपल्या शेतकऱ्यांच्या कथा इथंच संपतात की तो आत्महत्या करतो. हा नायक मात्र आत्महत्या करत नाही. हा नायक विचार करतो की मी जर गेलो तर मागे काय, माझ्या कुटुंबाचं काय होईल. आणि हा विचार करून तो तिथून उठतो आणि तो चालायला लागतो. आणि त्याच्या डोळ्यापुढे आता फक्त त्याला जे दिसतंय ते फक्त आणि फक्त त्याचं कुटुंब दिसतंय. आणि या कुटुंबासाठी मला जगायचंय आणि या कुटुंबाला मला काही नाही, पण फार तर मी किमान त्या कुटुंबाला 1-2 वेळचं मी जेवण तर देऊ शकेल, असं मला काहीतरी कामधंदा करायचं आहे. आणि त्या उद्देशानं तो तिथून आता चालता झालेला आहे. आणि मग तो मनाशी निश्चय करून त्या रुळावरून बाजूला होतो आणि आपल्या कुटुंबाकडे चालू लागतो. आणि तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो एकच निर्णय घेतो की मला जगायचंय आणि माझ्या कुटुंबाला मला जगवायचंय आणि मला कष्टाची भाकरी खायची आहे आणि माझ्या कुटुंबाला द्यायची आहे. तो एकच विचार डोक्यात ठेवतो पहा, की जे काही करायचंय ते कष्टाचं, उगाचच मिळतं म्हणून त्याच्या मागे पळत सुटायचं नाही. ऊसाची शेती चांगली होत होती, पण द्राक्षाचा पैसा खूप मिळतो म्हणून तो त्याच्या मागे पळला, म्हणून त्याची वाताहत झाली. मटका किंवा जुगारातून लवकर पैसा मिळतो, त्याच्या मागे लागला म्हणून त्याची वाताहत झाली. आज तो विचार करतो जे मिळेल ते काम करायचं आणि जे मिळेल त्या पैशातून मिळेल ते खायचं आणि सुखानं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधानानं जगायचं. जे मिळेल त्याच्यात समाधान मानायचं आणि त्या पद्धतीनं जीवन जगायचं असं ठरवून तो घरी येतो आणि गवंड्याच्या हाताखाली कामाला जायचं तो ठरवतो. हा त्याचा शेवटचा निर्णय आहे आणि इथं ही कथा संपते. पण इथं ही खरी कथा एक सकारात्मक विचार घेऊन पुढं जाते. आणि आपल्याकडं आपण पाहतो हजारो शेतकरी आत्महत्या करतात. आपल्या हजारो शेतकऱ्यांचे अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. मग ते काही नैसर्गिक असतील, काही सरकारी माध्यमातून असतील, पण हे प्रश्न असेच चालत राहणार आहेत. पण या प्रश्नाला उत्तर म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या नाही, हे लेखक सांगतो. शेवटी शेतकऱ्यानं इथपर्यंत येऊन ठेपलं पाहिजे की मी जे करेल ते कष्ट करेल आणि कष्टातून मला जे शक्य होईल तेवढं मी करेल आणि या कष्टातून मी माझा आत्मविश्वास वाढवेल आणि मृत्यूकडे वळणारी माझी पावलं मी परत एकदा माझ्या जीवनाकडे वळवेल, माझ्या कुटुंबाकडे वळवेल आणि माझ्याबरोबर माझं जे कुटुंब आहे ते कुटुंब मला जगवायचं आहे. हा एक वेगळा सकारात्मक दृष्टिकोन हा लेखक या कथेच्या माध्यमातून देतो. आणि म्हणून ही कथा कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशामध्ये जी शेतकऱ्यांची होणारी जी वाताहत आहे, मग त्याच्यामध्ये आसमानी सुलतानी संकट जे आहेत त्या संकटातून बाहेर पडण्याचा एक वेगळा मार्ग ती या ठिकाणी दाखवते. आणि शेवटी शेतकऱ्यांना आत्महत्या करून त्याच्या कुटुंबाची वाताहत होते. तो बिचारा सुटतो, पण त्याचं कुटुंब मात्र रस्त्यावर येतं. पण ते रस्त्यावर येऊ नये म्हणून हा लेखक या ठिकाणी एक वेगळा विषय या कथेच्या रूपानं मांडण्याचा प्रयत्न करतो. वेगळा विषय म्हणण्यापेक्षा विषय जुनाच आहे, पण शेवट वेगळा आहे, सकारात्मक आहे. नकारात्मकतेनं जीवनाकडे न पाहता सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला आपण कोणतेही कष्ट करायची जर तयारी ठेवली तर मिळेल त्याच परिस्थितीत आपण जीवनाला सामोरं जाऊ शकतो. आणि मग एकूणच या कथेतील जीवन जर आपण पाहिलं तर अतिशय वास्तव आणि दाहक असा अनुभव या कथेच्या रूपानं या लेखकानं मांडलेला आहे. आणि याच्यात थोडंसं मला असं सांगावंसं वाटतं की हा जो लेखक आहे हा लेखक सुद्धा या ठिकाणी सचिन पाटील जो आहे ऐन तारुण्यात अपघात आला. अपघातानं त्याला त्या ठिकाणी अनेक प्रश्न सामोरे आले, पण या प्रश्नावर मात करण्याचा प्रयत्न किंवा हे दुःख विसरण्याचा प्रयत्न त्यानं लेखनाच्या रूपानं केला. त्यानं सुद्धा एक सकारात्मक मार्ग शोधला. आणि हा लेखक स्वतःच्या जीवनात जसा सकारात्मक मार्ग शोधतो तसाच त्याचा नायक इथं सकारात्मक होऊन मार्ग शोधतो आणि आपल्या हजारो शेतकरी मित्रांना तो एक वेगळा मार्ग दाखवण्याचं काम या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून करतो की जे काही करायचं ते कष्टानं करा,
उगाच काहीतरी भूलभुलैया दिसतो किंवा फुकटचं दिसतं म्हणून त्याच्या मागे पळत जाण्यापेक्षा कष्ट करा, प्रामाणिकपणे जगा आणि त्यातून आपला मार्ग स्वीकारा, अशी एक वेगळी सकारात्मक दृष्टी देण्याचं काम ही कथा करते आणि म्हणून ही कथा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची ठरते. धन्यवाद. ही कथा संपते.